नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. कालच कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या 5 सदस्यांचा स्नेहमेळावा आणि सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्रातील मराठा बांधव आणि पानिपत हरियाणातील रोड मराठे बांधवांशी दृढ नातेसंबंधांचा उत्सव साजरा केला गेला. साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल, मराठा माहित होतं, हे रोड मराठा कोण आहेत आणि पानिपत सोबत यांचं काय कनेक्शन? वाघाच्या जबड्यात हात घालती दात मोजती ती जात मराठ्यांची, असं म्हणत मराठ्यांची शौर्यगाथा रोड मराठे दरवर्षी हरियाणामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करतात. महाराष्ट्राशी नातं असणाऱ्या रोड मराठ्यांचा इतिहास काय सांगतो हे आपण आजच्या भागात जाणून घेऊयात. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याचा इतिहास आपणास ठाऊकच आहे. पेशव्यांनी मराठा साम्राज्याच्या छत्रछायेखाली दिल्ली आणि पुढे हटकेपारही झेंडे रोवले होते. मराठा साम्राज्याची हुकूमत आणि कीर्ती ही देशभर पसरलेली. दिल्लीचा कारभार हे मराठे करायचे. यामुळे पश्चिम वायव्येकडून भारतावर होणारी सातत्याच्या आक्रमणापासून दिल्लीला आणि भारताला वाचवण्याची जबाबदारी ही मराठा साम्राज्याची होती. जेव्हा अफगाणच्या अब्दालीने खैबर खिंडीतून भारतावर 5व्यांदा स्वारी केली, तेव्हा 5व्या स्वारीच्या वेळी भारताला वाचवण्यासाठी महाराष्ट्रातून आणि इतर भागातून लाखो मराठे दिल्लीला रवाना झाले. दिल्लीपासून अंदाजे 100 किलोमीटर दूर असणाऱ्या पानिपत येथील कालाम पार्क येथे सपाट भूभागावर सदाशिवराव पेशवे आणि अहमद शाह अब्दाली यांच्यात 14 जानेवारी 1761 ला पानिपतचे तिसरे युद्ध झाले. 2 मोती गळाले, लाख बांगडी फुटली, 27 मोहरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेला याची गणतीच नाही. या वर्णनावरूनच मराठ्यांची झालेली प्रचंड हानी लक्षात येते. या युद्धात मराठ्यांची हार झाली असली तरी मराठी बाणा आणि मराठा शौर्याचे कौतुक अब्दालीनेही केलेले हे त्याने जयपूरच्या राजा माधवसिंग यांना लिहिलेल्या पत्रातून समोर आले आहे. हे पानिपतचे तिसरे युद्ध कारण ठरले हरियाणातील महाराष्ट्राशी नातं सांगणाऱ्या रोड मराठ्यांच्या अस्तित्वाचं. पानिपतच्या तिसऱ्या युद्धादरम्यानच बरेच मराठे हरियाणातील पानिपत, सोनीपत, करनाल, कुरुक्षेत्र आणि आसपासच्या परिसरात स्थायिक झाले. काही संशोधकांचं असंही म्हणणं आहे की या युद्धानंतर जेव्हा महादजी शिंदे यांनी दिल्ली पुन्हा जिंकून घेतली, तेव्हाही बरेच मराठे दिल्ली आणि हरियाणाच्या परिसरात स्थिरावले आणि तेच पुढे रोड मराठे नावाने नावारूपास आले. आजही तुम्ही हरियाणामध्ये गेलात तर तुम्हाला पवार, चव्हाण, भोसले, सावंत, शेलार, चोप्रा, जोंधळे या मराठी आडनावांची स्वतःला अभिमानाने मराठी म्हणून घेणारी लोक भेटतील. एवढंच काय, सुप्रसिद्ध भालाफेकपटू ज्याने पहिल्यांदाच भालाफेक खेळात भारताला ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पद जिंकून इतिहास रचला, तो नीरज चोप्रा हाही रोड मराठाच आहे. हरियाणातील रोड मराठ्यांचं आणि महाराष्ट्रातील मराठ्यांचं फक्त आडनावच सारखी नाहीयेत, तर आपली संस्कृती बऱ्यापैकी सारखीच आहे. हरियाणातील रोड मराठा कुटुंबाच्या देवघरात जेजुरीच्या खंडोबाची पूजा केली जाते. तिथली ज्येष्ठ मंडळी मराठी पद्धतीचा फेटा बांधतात आणि त्याला आजही ते पटका असेच म्हणतात. यावरून सध्या त्यांची बोली हरियाणवी असली तरी त्यात मराठीतील पटका, कावड, पाहुणा, गोधडी असे शब्द ते सर्रास वापरतात. आणि यावरूनच महाराष्ट्र आणि हरियाणातील रोड मराठ्यांचा ऐतिहासिक सांस्कृतिक ऋणानुबंध दिसून येतो. आणि याच भाषिक सांस्कृतिक नात्याचा शोध वीरेंद्र वर्मा यांनी घेतला. तर कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी या विषयावर संशोधन करून रोड मराठा का इतिहास हा ग्रंथ लिहिला. सध्या हरियाणात 9 ते 10 लाख रोड मराठे आहेत. दरवर्षी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपतच्या वतीने 14 जानेवारी हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राशी असलेलं त्यांचं नातं, त्यांची मराठी ओळख आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास ते अभिमानाने मिरवतात. यामुळे जेव्हा कधी तुम्ही हरियाणामध्ये जाल तेव्हा हरियाणवी लहेजात मराठी शब्द बोलणारे पवार, भोसले, सावंत भेटले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, ते आपले रोड मराठे बांधवच असतील. तुम्हालाही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाच म्हणजे सकलमला सबस्क्राईब करा.